नमस्कार. कधी विचार केलाय का की एका लहानशा गुंतवणुकीतून मोठा नफा कसा मिळवता येईल? आज आपण अशाच एका व्यवसायाबद्दल बोलणार आहोत, तो म्हणजे सॉफ्ट ड्रिंकचा व्यवसाय. चला, त्याची संपूर्ण योजना सोप्या भाषेत समजून घेऊया. लहान गुंतवणुकीत मोठा नफा? हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो नाही का? आणि याचं उत्तर आहे हो. सॉफ्ट ड्रिंकच्या व्यवसायात हे अगदी शक्य आहे. बरं, मग हा सॉफ्ट ड्रिंक व्यवसाय म्हणजे नेमकं काय? सोपा आहे. यात आपण कोल्ड ड्रिंक्स, वेगवेगळ्या चवींचे ज्यूस किंवा फ्लेवर्ड वॉटर यांसारखी पेय बनवून विकतो. आणि याची मागणी, ती तर वर्षभर असते. विशेषतः उन्हाळ्यात तर विचारूच नका, एकदम जोरात चालतो हा व्यवसाय. तर मग हा व्यवसाय कसा उभा करायचा? आपण हे सगळं 5 सोप्या टप्प्यांमध्ये समजून घेणार आहोत. संधी काय आहे इथपासून ते शेवटी किती पैसे मिळतील इथपर्यंत, सगळं काही. चला तर मग, आपला पहिला मुद्दा, या व्यवसायात नेमकी संधी किती मोठी आहे आणि आपल्या बजेटनुसार आपण हा व्यवसाय लहान किंवा मोठ्या प्रमाणावर कसा सुरू करू शकतो ते पाहूया. इथे बघा, गुंतवणुकीतला फरक किती मोठा आहे. जर लहान प्रमाणात सुरुवात करायची असेल तर साधारण 2 ते 5 लाखात काम भागतं. पण जर एखादा मोठा ब्रँडच उभा करायचा विचार असेल तर खर्च 15 लाखांच्याही पुढे जाऊ शकतो. म्हणूनच सुरुवातीला लहान स्तरावर सुरुवात करणं हे खूप सोयीचं आणि शहाणपणाचं ठरतं. ठीक आहे, आपण ठरवलं की व्यवसाय करायचा आहे, पण त्याआधी काही तयारी करावी लागेल, बरोबर? तर आपला दुसरा मुद्दा आहे आवश्यक तयारी आणि परवाने. कोणत्याही व्यवसायाचा पाया मजबूत असणं खूप महत्वाचं आहे. उत्पादन सुरू करण्याच्या आधी थोडं होमवर्क करणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्या भागात मागणी कशी आहे, बाकीचे लोक काय किमतीला विकतायत, हे सगळं बघावं लागेल. मग येतो कायदेशीर भाग, FSSAIचं लायसन्स, जे अन्न सुरक्षेसाठी लागतं. आणि स्थानिक नगर परिषद किंवा ग्रामपंचायतीची परवानगी पण घ्यावी लागते. जर व्यवसाय मोठा करायचा असेल तर GST रजिस्ट्रेशन पण आवश्यक आहे. चला, कागदपत्रांचं काम झालं. आता वळूया प्रत्यक्ष कामाकडे. म्हणजे आपल्याला काय काय साधनं आणि कच्चा माल लागेल याकडे. व्यवसायाचा खरा आकार तर ह्याच गोष्टींवरून येतो. ओके, तर मशिनरीमध्ये काय काय लागेल? एक चांगला वॉटर फिल्टर, म्हणजे RO किंवा UV फिल्टर. मग सगळं मिश्रण तयार करण्यासाठी एक मिक्सिंग टँक, बाटल्यांमध्ये ड्रिंक भरण्यासाठी एक फिलिंग मशीन आणि बाटल्या बंद करण्यासाठी सीलिंग मशीन. आणि जर तुम्हाला फिझी ड्रिंक्स म्हणजे सोडा असलेले ड्रिंक्स बनवायचे असतील तर एक कार्बोनेशन मशीन सुद्धा लागेल. इथे त्यांची अंदाजित किंमत दिली आहे. आणि कच्चा माल, तो तर अगदी सोपा आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शुद्ध पाणी. मग वेगवेगळ्या फ्लेवरचे सिरप, जसं की आंबा, संत्र, लिंबू. चवीसाठी साखर आणि अर्थातच बाटल्या, त्यांची झाकणं आणि त्यावर लावण्यासाठी आकर्षक लेबल्स. याच गोष्टींमधून आपलं उत्पादन तयार होणार आहे. बरं, आपल्याकडे आता सगळं सामान जमलंय. मग आता पेय बनवायचं कसं? चला, आता आपण ती सोपी उत्पादन प्रक्रिया पाहूया, म्हणजे पाण्यापासून ते पॅकबंद बाटलीपर्यंतचा प्रवास. ही प्रक्रिया खरंच खूप सोपी आहे. बघा, सगळ्यात आधी आपण पाणी फिल्टर करून शुद्ध करतो. मग त्यात फ्लेवर सिरप आणि साखर घालून व्यवस्थित मिक्स करतो. जर फिझी ड्रिंक बनवत असू तर या टप्प्यावर त्यात कार्बन डायऑक्साईड वायू मिसळला जातो. हे तयार झालेलं मिश्रण मग बाटल्यांमध्ये भरलं जातं आणि लगेचच त्या बाटल्या सील केल्या जातात. आणि झालं, आपलं उत्पादन तयार आहे. आता फक्त वितरणापूर्वी ते थंड ठिकाणी साठवून ठेवायचं. आणि आता येतो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, यात पैसे किती लागतील आणि नफा किती मिळेल? चला तर मग आता आकडेमोड करूया आणि बघूया की हा व्यवसाय खरोखर किती फायदेशीर ठरू शकतो. तर बघा, लहान स्तरावर हा व्यवसाय सुरू करण्यासाठी अंदाजे 2 लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक पुरेशी आहे. यात तुमची मशिनरी, सुरुवातीचा कच्चा माल आणि परवान्यांचा खर्च सगळं आलं. आता नफ्याचं गणित बघूया. एक बाटली तयार करायला साधारणपणे 7 रुपये खर्च येतो आणि तीच बाटली बाजारात आरामात 15 रुपयांना विकली जाते. म्हणजेच काय, हिशोब अगदी सरळ आहे. प्रत्येक बाटलीमागे जवळपास 50% नफा. आणि हेच या व्यवसायाचं सगळ्यात मोठं आकर्षण आहे. आता विचार करा, जर महिन्यात साधारण 15,000 बाटल्या विकल्या गेल्या तर मासिक नफा तब्बल 1,20,000 रुपयांपर्यंत जाऊ शकतो. या आकड्यांवरून या व्यवसायात किती मोठी क्षमता आहे हे लक्षात येतं. पण उत्पादन बनवून झालं, विकायचं कसं? त्यासाठी काही सोप्या आयडिया आहेत. आपल्या जवळच्या दुकानांमध्ये, हॉटेल्समध्ये किंवा कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये पुरवठा करता येतो.
उन्हाळ्यात तर स्वतःचा स्टॉल किंवा गाडी लावून थेट विक्री पण करता येते. सोशल मीडियाचा वापर करून स्थानिक पातळीवर जाहिरात करणं हा एक चांगला पर्याय आहे. आणि हो, सुरुवातीला फक्त 1-2 प्रसिद्ध फ्लेवर्सवर लक्ष केंद्रित करा, म्हणजे व्यवस्थापन सोपं होतं. तर सगळं पाहिल्यावर एक गोष्ट स्पष्ट होते. हा एक असा व्यवसाय आहे ज्याला मागणी खूप आहे, धोका कमी आहे आणि नफा मात्र जास्त आहे. यात यशस्वी होण्यासाठी फक्त 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे तुमच्या उत्पादनाची गुणवत्ता आणि दुसरी म्हणजे तुमची मार्केटिंग. मग आता एक प्रश्न उरतो. जर हा व्यवसाय सुरू करायचा ठरवला, तर पहिला फ्लेवर कोणता असेल? आंब्याचा, लिंबाचा की काहीतरी एकदम नवीन, जे आजपर्यंत कुणीच ट्राय केलं नाहीये? विचार करायला हरकत नाही. याच प्रश्नासोबत आजचं विश्लेषण इथेच संपवूया.